महिलांचा बरेच वर्ष दुर्लक्षित असलेला आणि अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न या ठिकाणी सभागृहाचं लक्ष वेधू इच्छिते ते म्हणजे महिलांची स्वच्छतागृह। आजही कामानिमित्ताने किंवा इतर कारणाने बऱ्याच महिला या घराबाहेर प्रवास करत असतात आणि त्यावेळेला स्वच्छतागृहांचा अभाव हा फार मोठ्या प्रश्नाला त्यांना सामोरं जावं लागतं। डायबिटीज हा काही ठराविक वयामध्ये आता उरलेला नाही आणि त्यामुळे त्यांना सारखं लघवीला जाणं आणि त्यासाठी शौचालय उपलब्ध नसणं ही फार मोठी दुरावस्था आहे। शहरामध्ये तर आणखीन वेगळे प्रश्न आहेत, पण राज्यामध्ये फिरताना हे आम्हाला पावलोपावली जाणवतं। सरकारने जीआर काढले, सरकारने परिपत्रकं काढली, हॉटेलमध्ये जा, मॉलमध्ये जा, कुठेही जा, तुम्हाला तिथे कोणी थांबवणार नाही, तुम्हाला कोणी अडवणार नाही, पण सर्वसाधारण महिला सभापती महोदया हॉटेल्समध्ये जाण्याची हिम्मत करत नाही आणि जी शौचालय त्या ठिकाणी आहेत ती इतकी दुरावस्थेत आहेत। मी तर अगदी मंत्री महोदयांना सांगीन की त्यांनी पेट्रोल पंपवरती जितके शौचालय राज्यामध्ये आहेत कृपया एकदा सर्वे करावा शासनाकडनं। इतकी वाईट अवस्था आहे, मुद्दामच काचा फोडून ठेवलेल्या आहेत, नळ तोडून टाकलेत, डबडे तोडून टाकलेत, त्याच्या कड्या काढून टाकल्यात, जाऊ शकत नाही बाई, अतिशय अस्वच्छता। याच्यावरती आपण कधी काम करणार आहोत असं मला त्या ठिकाणी तुम्हाला या निमित्ताने सरकारला या ठिकाणी विचारायचं आहे। शौचालय पाहिजे म्हटली की बांधून दिली जातात, पण बांधल्यावरती त्याला मेंटेन कोण करणार? जर मेंटेन नीट होत नसेल तर त्या महिलांनी, त्या वापरकर्त्यांनी कुणाला तक्रार करावी? तिथे जी माणसं किंवा ज्या महिला बसलेल्या असतात त्यांच्याशी वाद घालण्यात तर काही सभापती महोदय अर्थच नाहीये। त्यामुळे एक QR कोडची सिस्टीम संपूर्ण राज्यात, मुंबईसह MMR रिजन आणि संपूर्ण राज्यामध्ये एक QR कोडची तक्रार निवारणची एक सिस्टीम असावी, ज्या मार्फत मी जर ज्या टॉयलेटमध्ये गेले, माझी काही तक्रार असेल, कुणाशीही वाद न घालता त्या ठिकाणी मी QR कोडवरती जाऊन माझी तक्रार करीन आणि ती QR कोड प्रणाली जी आहे ती त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक बॉडी जी आहे त्यांच्यासोबत जर आपण जोडून घेतली तर मला वाटतं ते अतिशय चांगलं होईल। परवाच विषय झाला सर्वायकल कॅन्सरचा, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, त्याची सुरुवात जर कुठून होत असेल तर तिथे अस्वच्छ शौचालय। कामानिमित्ताने महिला बाहेर जाताना त्यांची अपरिहार्यता आहे की त्यांना जावं लागतंय, अतिशय घाणेरड्या परिस्थितीमध्ये सुद्धा महिला त्या ठिकाणी जातात, त्यांना तिथं विचारणारं कोण नाही, ही परिस्थिती आहे। ज्या फूड मार्केट्समध्ये, ज्या दुकानांमध्ये, ज्या हॉटेल्समध्ये बाहेरून बघितलं तर इतके चकाचक असतात, पण जर तुम्ही ते मागच्या बाजूला कुठेतरी कोपऱ्या कापऱ्यामध्ये टॉयलेट असतात आणि ते इतके घाणेरड्या पद्धतीत असतात, त्याच्यावर काही कारवाई होणार की नाही? त्याला कोणी काही विचारणार की नाही? तर माझी अशी कळकळून विनंती आहे, अपरिहार्यता आहे ती घाणेरडे टॉयलेट यूज करणं महिलांचं। उत्तर येऊ दे, परत तुम्हाला बोलता येईल त्याच्यावर। तर हायवेमध्ये माझा प्रश्न हा आहे की हायवेमध्ये किंवा कुठेही रस्त्यावरती जे अस्वच्छ टॉयलेट्स, हॉटेल्स आहेत, ढाबे आहेत, जे स्वतः चांगले आहेत त्यांचं खाण्याच्या जागा पण टॉयलेट खराब आहेत, अशांचं लायसन्स तुम्ही रद्द करणार का? कुठेतरी त्यांना दणका देणार का? तर ते वटणीवरती येतील आणि त्यांच्या हे लक्षात येईल की फक्त चांगलं खाणं देऊन जमणार नाही, टॉयलेट सुद्धा स्वच्छ ठेवले पाहिजे। हा राज्याचा प्रश्न। त्याच्याच बरोबरीने मुंबईचा सुद्धा मोठा प्रश्न आहे। 1820 महिलांमागे, मुंबईमध्ये सरासरी 1820 महिलांमागे एक शौचालय, तिथे आता वस्तीचे शौचालय। 2023 मध्ये त्या ठिकाणी अश्विनी भिडेताई, आशिष शर्माजी, इक्बाल चहलजी यांच्यासोबत सततच्या बैठका झाल्या आणि त्यावेळेला वस्तीमध्ये असणारे पे अँड यूजचे जे टॉयलेट्स आहेत ते स्थानिक मंडळांना चालवायला दिले जातात, परंतु त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च खूप असतो, त्यामुळे तो खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे। हे वस्ती शौचालय जे आहेत त्याला लाईट आणि पाणी सुनीलजी कमर्शियल रेटने देतात आणि ते त्यांना परवडत नाही। एकतर ते वस्ती शौचालयाचे लाईट बिल, पाणी बिल BMC ने भरावे किंवा त्यांच्या रेटमध्ये सवलत द्यावी, अशी सुद्धा त्या ठिकाणी एक मागणी आहे। वस्ती टॉयलेटच्या आजूबाजूला गृहराज्यमंत्री एक एक करून प्रश्न घ्या ना, कारण आता 5-6 प्रश्न झाले, त्याचं उत्तर येऊ दे। वस्ती टॉयलेटच्या हे एक दोनच प्रश्न आहेत सभापती महोदया। वस्ती टॉयलेटच्या आजूबाजूला गर्दुल्ले आहेत जे तिथे फिरत असतात, त्याच्यामुळे जाण्यासाठी भीती वाटते। पोलिसांची गस्त तिथे आपल्याला वाढवता येईल का? सभापती महोदया, तुमच्या वतीनेही महिलांना मुताऱ्यांची सोय मोफत असायला हवी हो, त्याचे पण पैसे घेतले जातात, त्यांची सेफ्टी आणि तिथे त्या ठिकाणी स्वच्छता बघायला हवी, ही सुद्धा या ठिकाणी मागणी आहे। आणि शौचालय संबंधित समस्या आणि शौचालय चालवणाऱ्या वस्ती पातळीवरील स्थानिक संस्था म्हणजे CBOची जी कॅपॅसिटी बिल्डिंग संदर्भात जे मूल्यमापन करण्यासाठी वॉर्ड लेवलला, हा मुंबई BMCचा प्रश्न आहे,
CDO कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफिसर रुजू करणं अतिशय गरजेचं आहे. शेवटचाच प्रश्न माझा हा आहे की या मुताऱ्यांना, या स्वच्छतागृहांना आपल्याला फिरतं स्क्वॉड करता येईल का? भरारी पथक कुठेही जावं, तिथे बघावं आणि नसेल त्याला दंड करावा, अशा पद्धतीची काही व्यवस्था ही राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा होणार आहे का, हा माझा प्रश्न आहे. धन्यवाद. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य चित्राताई यांनी अतिशय एक महत्त्वाचा प्रश्न महिलांच्या दृष्टीनं आणि एक सर्वच ज्याला आपण प्रवास करत असताना सगळ्यांच्या ज्या अडचणी असतात, पण त्यातल्या त्यात महिलांच्या दृष्टीनं एक फार महत्त्वाचा प्रश्न त्यांनी इथं मांडलाय, तो म्हणजे महिलांच्या शौचालयांचा. ताईंचं नेहमीच आपण बघितलंय की महिलांच्या अनेक प्रश्नांवर ताई आवाज उठवत असतात, लढा त्यांनी आतापर्यंत दिलाय. आणि हा विषय जरी थोडा दुर्लक्षित असला आणि जरी यापूर्वी सुद्धा काही निर्णय झाले होते, काही म्हणजे GR परिपत्रक पण निर्गमित केली होती, पण मी नक्कीच ताईंच्या याच्याप्रमाणे सहमत आहे की ह्याचा प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही किंवा जेवढं बारकाईनं बघणं गरजेचं होतं ह्या विषयाकडे तेवढं बघितलं गेलं नाही. पण सभापती महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो की नुकतंच काही म्हणजे एक मागच्या महिन्यातच आदिती ताई तटकरे, आपल्या महिला बालकल्याण मंत्री, मी आणि आमच्या दोन्ही विभागाच्या यांची एक बैठक मंत्रालयामध्ये आम्ही घेतली होती याच विषयावर. महिलांना शौचालय, कारण आता आपले हायवे मोठे व्हायला लागलेत, आपण आता फार थांबायचं वगैरे असं हे नाही, त्यामुळं शौचालय तिथं असली पाहिजेत. आणि ही ज्याला आपण बेसिक नीड म्हणतो, ही आपली सगळ्यांचीच ही बेसिक नीड आहे. आणि याचं नुसतं शौचालय बांधणं नाही, त्याचा उल्लेख आता ताईंनी केला, त्याचं मेंटेनन्स आणि त्याची सिक्युरिटी, सुरक्षा आणि त्याचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण नुसतं टॉयलेट बांधणं विभागाच्या वतीनं सोपं आहे, जागा जिथं अवेलेबल आहे तिथं आपण बांधू शकतो, तिथं आपण टॉयलेट उभं करू शकतो, पण त्याचा मेंटेनन्स होत नाही, त्याचे दुर्लक्ष तिथं होतं, दारं मोडलेली असतात, पाणी नसतं, अशा अनेक आपण पण प्रवास करताना स्वतः मी पण प्रवास करतो, हे अनुभव मी स्वतः घेतलेले, त्यामुळे मी पण या गोष्टीची सहमत आहे. आणि आम्ही आता असा एक निर्णय घेतलाय की जिथं गरजेचे हे आहेत, म्हणजे साधारण एक 25 किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये अंतरामध्ये हे शौचालय उभे करायचे. हे शौचालय सुलभ शौचालय सारख्या एखादी NGO किंवा त्या गावाच्या परिसरातला असणारं एखादं बचत गट याला त्या ठिकाणी एक छोटा स्टॉल किंवा काहीतरी द्यायचा, म्हणजे त्यांचं तिथं बचत गटानं काही विक्री करावी, शौचालयाचं स्वच्छता देखरेख वगैरे ही करावी आणि त्या ठिकाणी त्याची सुरक्षा पण जी आहे ती राखली जावी. आणि मग पाण्याची सोय, लाईटची सोय, हे सगळं त्या ह्याच्यातनं करून द्यायचं. दुसरं, पेट्रोल पंपांना सुद्धा यापूर्वी सुद्धा मंजुऱ्या देताना किंवा त्यांना जे NOC आपण विभागामार्फत देतो, आपण त्यांना शौचालयाचं हे तिथं असलं पाहिजे हे देतो, पण अनेक ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे की मुद्दामून ही शौचालय जी आहेत ही मागं बांधली जातात, म्हणजे त्याचा वापरच होऊ नये किंवा लोकांना कळूच नाही, आणि तिथं कुलूप असणं किंवा ती लॉक असणं किंवा ज्याचा उल्लेख ताईंनी केला की खिडक्या मोडलेल्या आहेत किंवा वापरलंच नाही पाहिजे, अशा पद्धतीनं बरेचसे हे करतात. त्यामुळं आता आम्ही नवीन परत एक शासनाकडनं परिपत्रक एक आम्ही करतोय ही म्हणजे जनरल पब्लिकसाठी जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी जी असणारी शौचालय आहेत ही दर्शनी भागामध्ये जरा पुढं असावीत, ज्या ठिकाणी लोकांना ऍक्सेस, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना ऍक्सेस नीट राहील. दुसरं म्हणजे ज्याचा उल्लेख त्यांनी केला की एखादं स्क्वॉड करता येईल का, तर या बाबतीत सुद्धा ज्या परिसरामध्ये आहेत तिथं आमचे विभागाचे जे अधिकारी आहेत, म्हणजे एक लेडी ऑफिसर आणि एक त्यांना एक काही 15 दिवसातनं त्यांनी या सगळ्या ह्याचं म्हणजे जाऊन तिथं तपासणी करून तिथली स्वच्छता राखली जाते का, लागणाऱ्या ज्या काही गोष्टी तिथं आहेत, मग डस्टबिन असतील आणि काय असेल, पाणी योग्य, लाईट बीट हे सगळं नीट आहे का, हे बघण्याच्या आम्ही सूचना देतोय. QR कोडची पण संकल्पना ताईने मांडली, त्याचा पण आपण नक्की
अभ्यास करू. ते थोडं आपल्याला सॉफ्टवेअर जे आहे ते डेव्हलप करायला लागेल. एक मिनिट पण मी 5 मिनिटासाठी वेळ वाढवते आहे, आपण पूर्ण करू. पण नक्की QR कोडच्या बाबतीत सकारात्मक कार्यवाही ही विभागाच्या माध्यमातून केली जाईल. सध्या हायवेला आणि या ह्याच्यामध्ये सभापती महोदय आपण नुसतं हायवे नाही घेत, आपले जे स्टेट हायवे आणि आपले जे MDR पण जे आहेत, आता जे मेजर डिस्ट्रिक्ट रोड, कारण आता तिथं सुद्धा रस्ते मोठे झालेत, वाहतूक वाढली आहे, त्यामुळं हे सुद्धा रस्ते या ह्याच्यामध्ये घेण्याचं आमचं विभागाचं हे आहे. त्यामुळं नक्कीच महिलांचं जे काही अडचणी होतात आणि ज्या काही समस्यांना त्यांना प्रवास करताना तोंड द्यायला लागतं, त्याच्यातनं विभागाच्या माध्यमातून नक्कीच ताईंनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या लवकरात लवकर त्याच्यावर कार्यवाही करून हा विषय किंवा शौचालयाच्या चांगल्या दर्जेदार, स्वच्छ आणि सिक्युर्ड, सगळ्यात महत्त्वाचं, कुठेही चुकीचे प्रकार महिलांच्या बाबतीमध्ये तिथं घडले नाहीत पाहिजेत, अशा पद्धतीची सुविधा ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून देऊ. नॅशनल हायवेचे पण जिथं टोल नाके आहेत, जिथं नॅशनल हायवेचे हे आहेत आपले काय म्हणजे त्यांची जिथं पेट्रोल पंप आणि हॉटेल्सच्या स्वच्छतागृहांबद्दल स्पेसिफिक विचारलेले आहे. हॉटेलचं पण जेवढं आपल्या म्हणजे जिथं आपण NOC देतो किंवा आता यापूर्वी पण काही पंपांना आणि दिले, त्यांची पण तपासणी आपण करू किंवा त्यांनी कसं तिथं सोय ठेवलेली नसली तर मग त्यांना काही ना काही कार्यवाही करून ते चांगली सोय कशी देता येईल किंवा काही सुधारणा करता येईल ते आपण हे करू. दुसरं नॅशनल हायवेच्या ह्याच्यावर पण, जरी नॅशनल हायवे आता थेट आमच्या विभागाच्या अंडर आहे, तरी रस्ते आपल्या राज्यातनं जातात, प्रवास करणारी लोक आपल्या राज्यातली आहेत, त्यामुळं तिथं सुद्धा आमच्या विभागाच्या माध्यमातून नक्की त्या परिसरातले जे काही अम्युनिटी सेंटर ज्याला आपण म्हणू, तिथं योग्य पद्धतीनं शौचालय स्वच्छ आणि तिथल्या सगळ्या गोष्टी आहेत का नाही हे तपासण्या वगैरे वेळच्या वेळी केल्या जातील आणि त्याप्रमाणे आम्ही नॅशनल हायवेला पण आम्ही रिपोर्टिंग त्या पद्धतीनं देऊ. चित्राताई वाघ. धन्यवाद सभापती महोदय. माननीय मंत्री महोदयांचे मी आभार मानेन. कालही त्यांनी त्यांच्या दालनामध्ये बैठक लावण्याची तयारी दाखवली होती. मला फक्त एवढं सांगायचं आहे सभापती महोदया की राज्याबरोबर मुंबईचे जे शौचालय आहेत त्याच्यासाठी UD डिपार्टमेंट बरोबर एखादी बैठक जर लावता आली आणि त्यांच्या सोबत वस्ती शौचालय जी आहेत, मग फक्त मुंबई नाही ते MMR रिजनचे सगळेच, तर त्यांची पण एक एकत्रित बैठक लावली तर मला वाटतं त्याचा एक उपयोग हा आपल्याला मुंबई आणि बाकीच्या MMR रिजनच्या शहरांसाठी करता येईल. दुसरी गोष्ट जे म्हटलं होतं की ज्या हॉटेल्स आणि जे आहेत, ज्या आस्थापना आहेत ज्या नीट ठेवत नाही त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करणार का? एक दोघांवरती जर कारवाई केली, एक दोघांना दणके दिले तर बाकीचे सगळे सरळ होतील. कोणी विचारायलाच नाही, कोणी पाहायलाच नाही, खायला देतात चांगलं आणि तिथे चकाचक सगळं फक्त दर्शनी भाग ठेवतात, टॉयलेट मात्र अस्वच्छ असतात. तर अशी जर कारवाई झाली तर मला वाटतं आपले 80% प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी संपतील. तर माझी माननीय मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की अशा पद्धतीची कारवाई ही शासनाकडनं होईल का? सभापती महोदय, बैठकीचा जो विषय ताईंनी तो उल्लेख केला त्याची बैठक आम्ही आता हे दोन विभागांचं म्हणजे सार्वजनिक बांधकाम आणि MMRDA म्हणजे अर्बन डेव्हलपमेंट, तर दोन्ही विभागांचा आणि महिला आपलं बाल कल्याण विभाग म्हणजे आदिती ताईंचा, त्यांना पण आम्ही यात घेऊ. हे सगळं चालवण्याच्या दृष्टीनं कसं हे करायचं हे करता येईल. दुसरं हॉटेलचा जो विषय तर त्या बाबतीत सुद्धा जे मी आता म्हटलं किंवा जे हॉटेल्स हायवेला आहेत किंवा ज्या ठिकाणी आम्ही NOC दिलेले आहेत त्या ठिकाणी नक्की आम्ही करू. पण काही हॉटेल्स जर शहरामधली असली किंवा शहरामध्ये असली तर काही नगरपालिकेच्या हद्दीत असतात, काही महानगरपालिकेच्या हद्दीत असतात, तर त्या ठिकाणी थेट आम्हाला कार्यवाही करणं शक्य नाही. पण त्या बाबतीमध्ये नक्की शासन म्हणून संबंधित प्रांत तहसीलदार किंवा त्याचे CO यांना नक्की आम्ही सूचना देऊ व त्या ठिकाणच्या जे काय ते तपासण्या त्यांनी कराव्या. MMR रिजनच्या संदर्भात पण ताईंनी अपेक्षा केली आहे. सन्माननीय मंत्री महोदयांशी आम्ही स्वतः बोलून त्या संदर्भात आपण आणि अन्न आणि नागरी पुरवठाशी संबंध येतोय, हॉटेल्सच्या परमिशनचा जो विषय येतो, तर तिथल्या अधिकाऱ्यांना बोलवून आपण पण एक बैठक घेऊया आणि यांची माननीय मंत्री महोदयांची बैठक झाल्यानंतर ती घेऊया, जेणेकरून जे झालेले निर्णय असतील त्या डिपार्टमेंटचे त्या गतीबरोबर याच्यातले जे त्रुटी तुम्ही लक्ष वेधताय त्याच्यावरती काही निर्णय झालेले आहेत पण प्रत्यक्ष आपल्यालाच पाठपुरावा करणं योग्य राहील.